किती सुंदर वाटतायत हे आवाज. कितीतरी वेळ मी इथे नुसतीच उभी होते. मी आत्ता आहे पानशेत धरण क्षेत्रात शिरकाई देवी मंदिर परिसरात. मी खूप शोधायचा प्रयत्न केला, पण मला एकही पक्षी प्रत्यक्षात दिसला नाही. पण हा किलबिलाट मात्र अप्रतिम होता. मी आत्ता निघाले पुण्यापासून साधारण 45 ते 50 किलोमीटर अंतरावरच्या पानशेत धरण क्षेत्रात असलेल्या शिरकाई देवी मंदिर परिसरात. सिंहगड रोडवरून खडकवासला धरणापासून पुढे गेल्यावर काही अंतरावर डोंडजे, खानापूर अशी खेडी लागतात आणि तिथून पुढे हा पानशेत परिसर सुरू होतो. अतिशय सुंदर डोंगराळ वर्णावरणाचा हा सुंदर परिसर आहे. पूर्ण रस्ता तुम्ही पाणी आणि डोंगर यांनी बहरलेले रम्य परिसर बघू शकता. पुढे गेल्यावर बोटिंग स्पॉट आहे. इथं तुम्हाला गाडी पार्क करून बोटीने जाता येतं. प्रत्यक्ष धरण आणि बोटिंग स्पॉट हे वेगळे आहेत. इथला बोटिंग स्पॉट म्हणजे एक हिडन ब्युटिफुल स्पॉट असं आपण नक्की म्हणू शकतो. या बोटीत माझ्याबरोबर साधारण 15 ते 16 पर्यटक होते. म्हणजे 15-16 किलोमीटरचं मंदिरापर्यंतचं अंतर बोटीने आणि पुढे ओपन असा आम्ही एक कॉम्बो तिथे राईड काढण्याचं तरी हरकत नाही असं एक कॉम्बिनेशन त्या पॅक तिथं आम्ही घेतला होता. त्यामुळे आता आम्ही मंदिर परिसराकडे चाललो होतो आणि खूप मजा येत होती. हा अनुभव खूप सुंदर होता बोटीचा. म्हणजे पाणी आणि परिसर आजूबाजूचा सुद्धा हिरवाईने असं अतिशय सुंदर अनुभव आम्हाला प्रवास पण खूप छान एन्जॉय केला. बोटीतून उतरल्यावर चक्क चालत जाऊ शकतीये इतकं धरणातलं पाणी आटलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती कोरडी पडलेली जमीन आहे, पण आजूबाजूचा परिसर मात्र हिरवागार आहे. डोंगराळ परिसर. ही जमीन बघा माझ्या पायाखालची केवढी कोरडी पडलेली आहे. सहजपणे चालत जाता येतं मंदिरापर्यंत. रखरखीत उन्हाळ्यातही हे दृश्य फार सुंदर दिसत होतं. हे छोटंसं टुमदार सुंदर दगडी मंदिर आहे. याला खूप प्राचीन इतिहास आहे. म्हणजे शिवकालीन काळापासून हे अस्तित्वात आहे असं म्हटलं जातं. याला मराठ्यांचा एक इतिहास आहे असं म्हटलं जातं. इथल्या गावकऱ्यांचं हे श्रद्धास्थान आहे. लोक इथे येतात, नवस बोलतात आणि देवीवरती यांची प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की वर्षातले 9 महिने हे मंदिर पाण्याखालीच असतं आणि फक्त 3च महिने या मंदिराचं दर्शन तुम्हाला घेता येतं. म्हणजे या मंदिराचा फक्त कळस तुम्हाला दिसतो 9 महिने. म्हणजे अजून काही दिवसांनी पाऊस पडेल आणि हे संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली जाईल. म्हणजे आत्ता जिथं कोरडी जमीन तुम्हाला दिसते आहे ही सगळी जमीन पाण्याखाली जाणार आहे. ही झाडं सुद्धा पाण्याखाली दिसतील आणि मंदिराचा वरच्या भागाचा जो कळस दिसतोय तुम्हाला तेवढाच फक्त दिसतो मंदिराचा. इतकं हे मंदिर पाण्याखाली जातं. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी वर शिरकोली गावामध्ये इथल्या देवीची प्रतिष्ठापना करून एक सुंदर मंदिर उभारलेलं आहे. आपण आता त्या मंदिराकडे जाणार आहोत. हा मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहे आणि रखरखच्या उन्हातही अतिशय आल्हाददायक आहे. म्हणजे जेव्हा मंदिरात आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो, बाहेर रणरणतं ऊन आणि हैराण झालेलो आम्ही. पण त्या मंदिरात जेव्हा आम्ही बसलो त्यावेळेला अक्षरशः तिथे इतकं थंड आणि प्रसन्न वातावरण होतं की तिथून उठायचं मनही करत नव्हतं. ही अशी वाट आहे. म्हणजे ही दुतर्फा जंगल म्हटलं तरी हरकत नाही. घनदाट झाडांच्या मधूनच त्यांनी अशा कच्च्या पायऱ्या केलेल्या आहेत जाण्यासाठी आणि हे अतिशय सोयीस्कर आहे. म्हणजे रखरखच्या उन्हामुळे थकवा नक्की येत होता आम्हाला, पण हे आजूबाजूचे पक्ष्यांचे आवाज आणि हे इतकं आल्हाददायक होतं की त्यामुळे हा प्रवास खूप छान वाटला. त्याचाही आनंद आम्हाला मिळाला आणि अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर वातावरण इथे आहे.
थोड्याच दिवसांनी ही झाडंसुद्धा, यातली बरीचशी झाडं म्हणजे या पायऱ्यांचा बराचसा भाग पाण्याखाली जाणार आहे. म्हणजे आत्ता विश्वासही बसत नाही की एवढं पाणी या ठिकाणी असेल. म्हणजे इथे पावसाळ्यात पुन्हा एकदा सहल करावी अशी इच्छा मात्र नक्की मनात निर्माण झालेली आहे. इथून परतताना थोडं अंतर पुन्हा बोटीनी, मग खूप अंतर चालत, असं करून आम्हाला ओपन जीपपर्यंत जायचं होतं. थोडासा विसावा आवश्यक होताच. पुण्यापासून अगदी सहज शक्य आहे. म्हणजे अगदी इथं गेला तो तुम्ही नक्की फ्रेश होऊन परत याल, याची मात्र खात्री आहे. म्हणजे संपूर्ण परिसर किती दृश्य टिपावीत इतका सुंदर मला वाटला आणि माझा दिवस फार आनंदात गेला या ठिकाणी. एक मेमोरेबल दिवस माझा झाला आहे. आणि पर्यटक पुढे वरसगावला सूर्यशिबीर रिसॉर्टलाही भेट देऊ शकतात. तिथेही अतिशय सुंदर पक्षी संग्रहालय आणि खूप छान परिसर आहे. अनेक ॲक्टिव्हिटीज तिथे आहेत, त्याचाही लाभ घेऊ शकतात. इथं येण्यासाठी तुम्हाला स्वतःचं वाहन हा एक उत्तम पर्याय आहे. पण आजकाल PMPMLनेही बससेवा सुरू केलेली आहे. त्यांच्या काही पॅकेज टूर्स आहेत, त्याच्यातली ही एक ट्रिप आहे आणि मी या ट्रिपबरोबरच आले होते आणि माझा अनुभव अतिशय सुंदर आहे. म्हणजे सहलीचं उत्तम आयोजन, उत्तम सेवा, उत्तम माहिती आणि उत्तम सहकार्य या लोकांनी केलेलं आहे आणि आमचा दिवस अतिशय सुरेख आणि आनंदात घालवलेला आहे. मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. चॅनलला लाईक करा, पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.